नमस्ते मित्रांनो, आपण आलो आपल्या शेतामध्ये. पावसाचं पाणी खूप झालं, पाऊसच खूप झाला, त्याच्यामुळं पाणी भरपूर आहे शेतामध्ये. आणि काल परवा फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट बघितलं होतं. त्या स्टेटमेंटमध्ये फडणवीस साहेब म्हणतात की तुर्तास ओला दुष्काळ जाहीर करणार नाही. त्यांना माझं एकच सांगणं आहे, हे वाहणारं पाणी, हे साठलेलं पाणी आपल्या शेतामध्ये, की हे भरपूर पाणी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे साठलेला आहे. तर दुष्काळ, ओला दुष्काळ साहेबांनी जाहीर करावा. कारण मला वाटत नाही ते कसं बोललेत, कारण त्यांना शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन बोललं तर ते बरं झालं असतं असं मला वाटतं. शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन त्याचं नुकसान किती झाले किंवा पाऊस किती पडलाय हे बघितलं असतं तर ते बरं झालं असतं असं मला वाटते. तर बघा, आपले अक्षरशः एवढं पाणी वाहते, कारण पाऊसच एवढा झाला आहे आणि हे शेजाऱ्यांच्या शेतामध्ये पण भरपूर पाणी साठलेलं आहे आणि हे आपलं पाणी वाहते. हे फडणवीस साहेबांना एकच सांगणं आहे माझं, की हे पाणी वाहत नाही साहेब, हे शेतकऱ्याचं स्वप्न वाहते, की ज्यांनी दिवाळीसाठी पाहिलेलं असेल किंवा येत्या सणासाठी पाहिलेलं असेल, त्याच्या मुलाबाळांसाठी पाहिलेलं असेल, तर हे त्याचं स्वप्न वाहते साहेब, पाणी वाहत नाही. साहेबांनी लक्षात घ्या. हे बघा मित्रांनो, पाऊस तर भरपूर झाला आहे, पण पंचनाम्याला यायची गरज होती शासनाच्या अधिकाऱ्यांनी. तर अजूनपर्यंत पंचनाम्याला कोणी आलेलं नाही. पावसाचं पाणी बघू शकता, हे जर उभा राहिलो तर किमान गुडघ्यापर्यंत तरी पाणी आहे. तर अजून पण शासनात अधिकृत माणूस कोणी पंचनाम्याला आलेला नाही. म्हणजे शासनाचे किती हलगर्जीपणा आहे हे याच्यातून दिसते आपल्याला. आतापर्यंत शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे होते, नुकसान भरपाईचे. तर अजूनपर्यंत तरी कोणी आलेलं नाही पंचनामे करायला. माझं पाय आहे, पाणी जेवढं आहे त्याचं काय करणार आहे. पाणी सर्व बाजूने वाहते, तिकडनं पाणी जाते, इथं पाणी एवढंच आहे. पूर्ण कांदा पिकाचं आपलं नुकसान झालं, 100% नुकसान झालं. पण पंचनाम्याला अजून तरी कोण आलेलं नाही. पंचनाम्याला येणं अपेक्षित होतं, पण अजून तरी कोणी आलेलं नाही पंचनाम्याला. बघू आता पुढं काय होतंय, काय का नाही. शेतकऱ्याने अजून काय हे सोडलेलं नाही, धीर सोडलेला नाही. शेतकरी काय धीर सोडत नाही कधी लास्टपर्यंत, लक्षात असू द्या. तुम्ही पंचनाम्याला या, नाहीतरी येऊ नका. आणि ओला दुष्काळ जाहीरच करावा आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत करावी, हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तुम्हाला. धन्यवाद.